हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये विषय चिटणीसाची कार्यपद्धती, तर यामध्ये जो काही तुमचा प्रश्न 4था आहे, फरक स्पष्ट करा, तर हा तुम्हाला किती गुणांसाठी येणार आहे, कशा पद्धतीने सोडवायचा आहे, तर ते आपण पाहिलेलं आहे. त्याची जे काही व्हिडिओ आहेत त्याचं सर्व व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तर ती तुम्ही यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय चिटणीसाची कार्यपद्धती यामधील HSC बोर्ड एक्झाम यामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 5वा थोडक्यात उत्तरे लिहा, तर यामधील जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या HSC बोर्ड एक्झाम 2024, जर तुमचा पेपर आहे चिटणीसाची कार्यपद्धती, हा पेपर आहे 28 फेब्रुवारी 2024. तर बघा, 28 फेब्रुवारी 2024 या पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तर त्यातील आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. तर बघा, ज्यांच्या कोणाकडे टाईम टेबल नसेल परीक्षेचा, तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेटली तयार केलेला आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. तर बघा, पेपरची दिलेली जी तारीख आहे, पेपरची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024. तर बघा, यामध्ये पेपरची डेट दिलेली आहे तुम्हाला 28 फेब्रुवारी 2024. तर HSC बोर्ड एक्झाम 2024 मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते येणार आहेत, तर ते आपण पाहत आहोत. तर बघा, तुमचे जे काही प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 5वा थोडक्यात उत्तरे लिहा. तर बघा, हा थोडक्यात उत्तरे लिहा तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले जातील. त्यापैकी तुम्हाला किती, तर 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि गुण असणार आहेत 8. किती गुण असणार आहेत? 8 गुण असणार आहेत. तर तुम्ही जर 2 क्वेश्चन ॲक्युरेट सोडवलात तर तुम्हाला एका प्रश्नासाठी किती गुण भेटतील? 4. तर 2 प्रश्नांचे किती गुण होतील? 8 गुण. अशा पद्धतीने हा प्रश्न 5वा थोडक्यात उत्तरे लिहा याचे गुण विभागणी असेल. त्यानंतर तर बघा, थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तर ते आपण पाहूयात. तर बघा, तुमचा पहिला प्रश्न आहे, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे 4 घटक लिहा. जर तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असेल, व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. याचं PDF मी टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा, तुमचा पहिला प्रश्न आहे, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे 4 घटक लिहा. तर विद्यार्थ्यांनो बघा, तुम्हाला इथे 2 प्रश्न लिहायचे आहेत. तर एक प्रश्न 4 गुणासाठी असणार आहे, तर 4 घटक तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे. त्याचनंतर दुसरा क्वेश्चन आहे, बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा. पहिला आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. दुसरा आहे बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, भाग वाटपाबाबतची सर्वसाधारण तत्त्वे नियम सांगा. त्यानंतर चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे स्पष्ट करा. प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे स्पष्ट करा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, कंपनीस भाग पेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा.
7वा प्रश्न आहे व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर 8वा प्रश्न आहे नाणे बाजारातील 4 साधने स्पष्ट करा. त्यानंतर 8वा प्रश्न आहे नाणे बाजारातील 4 साधने स्पष्ट करा. 9वा प्रश्न आहे भागपेढी पद्धतीचा घटक म्हणून DP स्पष्ट करा. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे भाग बाजाराची 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. असे एकूण 10 प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 5वा थोडक्यात उत्तरे लिहा यासाठी HSC बोर्ड एक्झाम 2024 साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन हे 10 आहेत. तर यामधीलच तुम्ही क्वेश्चनचा अभ्यास करून जा. तर बघा आता तुम्हाला प्रश्न असेल की या एक्झाममध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर बघा इथे बघा तुम्हाला एक प्रश्न आहे 4 गुणांसाठी. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, व्यवस्थित लक्ष द्या. अशा पद्धतीने तुम्हाला एक तुमची आन्सर शीट दिली जाते. इथे बघा जे सर असतात जे मार्क पेपर चेक करतात त्यांच्यासाठी हे कप्पे दिलेले असतात. तर यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. त्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने एक मार्जिन दिलेली असते. तर इथे तुम्हाला काय करायचं, इथे क्वेश्चन नंबर टाकायचा. तुमचा क्वेश्चन नंबर 5वा असेल 5, तर इथे टाकायचा प्रश्न पहिला, क्वेश्चन मार्क द्यायचा. त्याच्यानंतर आन्सर लिहायचं. आन्सर लिहित असताना बघा कशा पद्धतीने लिहायचं. तुम्हाला बघा 4 गुण आहेत एका प्रश्नासाठी. तर तुम्हाला आता बघा पहिलं जो क्वेश्चन आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे 4 घटक लिहा. तर इथे 4 घटक लिहायला सांगितलेले आहे. तर तुम्ही इथे 4 घटक लिहिणे आवश्यक आहे. 4 लिहिलात तर 4 गुण पडतील, 5 लिहिलात तर 4 गुण पडतील. तर कमीत कमी 4 घटक लिहिणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला इथे 4 गुण भेटून जातील. तर तुम्ही हा क्वेश्चन सोडवत असताना परिच्छेद पाडून लिहू शकतात. 5 ओळीचा एक परिच्छेद पाडायचा. सुटसुटीत पद्धतीने याचं आन्सर लिहायचं. अशा पद्धतीने हा थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. जर काही अडचण असेल किंवा पूर्ण प्रश्न समजले नसतील तर आणखीन एकदा बघून घ्या, व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला इझी जाईल लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी. बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 6वा यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रश्न 7वा यामधील पूर्ण इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहणार आहोत. जर कुणाला सहकार या विषयातील जर महत्त्वाचे प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा, तरच मी व्हिडिओ बनवेल. जर तुम्ही चिटणीसाची कार्यपद्धती हाच जर सब्जेक्ट असेल तर तुम्ही याचीच प्रॅक्टिस करा. धन्यवाद.